करू आता? गावकरी म्हणताय जादू कर. जादूने कसे अन्न पदार्थ काढणार? मीच काय कुठलाच जादूकराचा हवेतनं अन्न पदार्थ नाही काढू शकत. अरे मी काय देव आहे का हे सगळं करायला? काय मंत्रोच्चारण करणार मी? खरंय, जादूगार पण नाही तुम्ही. टेन्शन आलंय मला. काय करायचं आता? आधी त्याला असं शुक शुक करून काय ते पावडर काढत होते, रुद्राक्ष काढत होते. आता करा वरण भात भाजी पोळी सगळं. नाही म्हणजे बाहेरचे लोक तुमच्या भरोश्यावर बसलेत ना, की बाबा काहीतरी चमत्कार करतील आणि काहीतरी खायला देतील. हे असं बघू नका. माझ्याकडे बघून काय होणार नाही. एक मिनिट. ते असलं काय खायला पहिला मला बनवायला लावायचं नाही आधी सांगते. मला काय येत नाही बनवता. भाजी भाकरी असलं काहीच जमत नाही आधीच सांगते. मी बनवणार नाही. शतपावली करून काय होणार नाही. चमत्कार नाही येणार आहे त्यानं. हो, चमत्कार कसं करायचं ते ठरवा. लोकांना खाऊ कसं घालायचं. वरण भात भाजी पोळी अजून ते जिलेबी कसं आणणार आहे सगळं. काय म्हणालीस तू आता? वरण भात भाजी पोळी जिलेबी. आपण काय काय बनवलं होतं? तेच ना, वरण भात भाजी पोळी जिलेबी. आणि काय काय संपलंय? वरण भात भाजी. उरलंय काय? जिलेबी तिले उरल्या. जिलेबी? जा जिलेबी घेऊन ये. जिलेबी आणू का? कधी काय ना डोक्यात सांगताच येत नाही. देवी सिंग, चमत्कार दाखवायची वेळ आली आहे. झालं, सगळ्यांचं जेवण झालंय. बघा, माझ्या दरबारातून माझा कुठलाच भक्त उपाशी नाही गेला पाहिजे. बाबा, तुमच्या भक्तीनंच आमचं पोट भरलंय. बोला देव माणसाचा, जय जयकार असो, देव माणसाचा, जय जयकार असो, देव माणसाचा. जय जयकार असो. आता एक काम करा, सगळ्यांनी लाईनीत या आणि बाबांचं दर्शन घ्या. हं? या या. थांबा थांबा थांबा. थोड्या वेळासाठी दर्शन थांबवा. हा वाईच. आज तुम्हा सगळ्यांमध्ये येऊन मला खूप छान वाटतंय. आतापर्यंत मी एकटी तुमच्यासाठी कार्यरत होते, पण आता मी आणि बाबा दोघे मिळून तुमची कामं करू. अरे वा, टाळ्या टाळ्या. बाबा, आशीर्वाद असू द्या. मी मॅडमला सोडून आलो. या. बरं बरं, गोंधळ घालू नका. एक 5-10 मिनिटं फक्त. बाबा येतीलच, मग परत लाईनीत दर्शन घ्या. हा, ये तुम्ही गाडीजवळ थांबा. तुझ्या मनासारखं झालंय. आता आश्रम कधी सुरू करणार? लवकरच. ठीक आहे, आपलं डील फायनल झालंय. पण तरी तुला सांगते, तुझ्याकडे येणाऱ्या लोकांची गर्दी किती त्यावरून मी ठरव तुला किती आणि कसा सपोर्ट करायचा ते. आणि लोक कमी झाली मग जागेवरच आपलं डील कॅन्सल. माझ्या घरामागे असलेल्या डेड बॉडीचं काय करायचं, त्याची विल्हेवाट कशी लावायची, किंवा ते कसं तुझ्यावर उलटवायचं हे मी ठरवेन. ती वेळच येणार नाही. मंगेश कुठे? ते बाबा त्याची तब्येत बिघडली, घरी गेलाय. बाबा काय झालं? काय चाललंय? असं नियोजन करतात? संविधानाची शपथ घेताना तुम्ही, हा, त्यात सायंटिफिक टेम्परामेंट नावाची गोष्ट आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा याचा पुरस्कार करतं संविधान. तुम्ही जर ते सोडून गेलं काय अपेक्षा करायची तुमच्याकडून? अहो तुम्ही फार सिरियसली नका घेत जाऊ आमच्या शब्द आणि शब्द. ते फक्त कागदापुरतं. प्रत्यक्षात राजकारण वेगळं असतं. तुम्ही पण त्या बाबांच्या भक्तांसारखे वागत आहात. अहो जग नीतिमत्तेने चाललं असतं तर आमच्या सारख्यांचा टिकाव लागला असता का? नाही चालत जग नीतिमत्तेनं. नाही चालत, पण ज्यांच्यात जबाबदारी आहे नीतिमत्ता जपण्याची ते जर त्या भोंदू बाबाच्या पाया पडायला लागले तर जनतेनं कुणाकडे बघायचं? कशी घसरू शकते हो तुमची नीतिमत्ता इतक्या खालच्या थराला? सगळ्यांसमोर पाया पडला तुम्ही त्या टेलरच्या, त्या भोंदू बाबाच्या. वेळ प्रसंगी राजकारणात गाढवालाही बाप बनवावं लागतं. तुम्ही जरा सबुरीनं घ्या. आज मी त्या बाबासोबत आहे, कायम असेलच असं नाही. धीर धरा जामकर साहेब. त्या बाबावर कारवाई करण्याची संधी मी तुम्हाला नक्की देईन. हे खरं आहे की याच्यामध्ये सुद्धा काही तुमचं ते राजकारण वगैरे आहे? राजकारण राजकारणच आहे जामकर साहेब. मी तुम्हाला संधी देणार, नक्की देणार. येते मी.